हॅलो फ्रेंड्स, मी दीपाली शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहोत. आज आपण बघणार आहोत पॉटॅटो चिली कशी बनवायची आणि तेही एकदम मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत. तर चला तर मग नक्की ट्राय करूया. यासाठी आपण 2 घेतलेले आहेत बटाटे. त्याची मस्त आपण सालवरनं काढून घेणार आहोत. अशा प्रकारे पूर्ण बटाटे हे सोलून घ्यायचे आहेत. बघा, येथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. अगदी काहीतरी मस्त अशी आपल्याला जर चायनीज रेसिपी बनवायची असेल तर पोटॅटो चिली ही एकदम सुंदर, खायलाही खूप छान आणि टेस्टी लागते. तर आपण नक्की ट्राय करू शकता ही. अशा प्रकारे आपण ते कट्स करून घेणार आहोत आणि त्याचे अशा प्रकारे बारीक बारीक पीस करायचे आहेत. बघा, अशा प्रकारे सर्व पीस मी करून घेतलेले आहेत. आता आपण एका बाउलमध्ये पाण्यात टाकणार आहोत आणि स्वच्छ धुवून घेणार आहोत. ते अशा प्रकारे स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. मी इथे बटाट्याचे काप धुवून घेतलेले आहेत. आता आपण एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये आपण घालणार आहोत 2 चमचे मैदा आणि 2 चमचे तांदळाचं पीठ. अशा प्रकारे 2 चमचे मैदा आणि 2 चमचे तांदळाचं पीठ आपण इथे घेतलेलं आहे. आता आपण जे बटाट्याचे काप धुवून घेतलेले आहेत ते आपण त्यामध्ये घालणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये. अशा प्रकारे सर्व बटाट्याच्या कापला ते लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त. आता आपण हे 5-1 मिनटं आपण हे असंच ठेवणार आहोत, जेणेकरून ते पीठ त्याला लागलं जाईल. आता 5-1 मिनटं झालेले आहेत. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत मीठ चवीनुसार, लाल तिखट आणि थोडंसं पाणी घालून आता आपण ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. खूप पातळ असं नाही करायचं आहे, फक्त नॉर्मल पाणी घालायचं आहे. अशा प्रकारे सर्व बटाट्याच्या कापला ते पीठ लागलं जाईल अशा प्रकारे करायचं आहे. बघा, मस्त सर्व रेडी आहे. आता आपण इथे तेल ठेवलेलं आहे तापण्यासाठी. आता आपण सर्व हे बटाट्याचे काप तळून घेणार आहोत. आपण याला फ्रेंच फ्राईजही म्हणू शकतो. आपण असे तळलेले फ्रेंच फ्राईज खाल्ले तरी तेही खूप टेस्टी लागतात, खूप चवदार आणि खायलाही खूप सुंदर लागतात. अशा प्रकारे आपण सर्व फ्राईज हे तळून घेणार आहोत. बघा, मस्त कलर चेंज होतोय त्याचा. मस्त आणि खूप असे क्रिस्पीही वाजतायत, असे नरम नाही झालेले, मस्त क्रिस्पी झालेले आहेत. बघा, आता आपण हे पूर्ण जे तळून घेतलेले होते ते आपण सर्व फ्राईज त्यामध्ये टाकून डबल तळून घेणार आहोत, ज्यामुळे त्याला आणखी जास्त कुरकुरेपणा येतो. चला सर्व फ्राईज काढून घेऊया. पुन्हा एकदा डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत सर्व. आता इथे आपण घेतलेला आहे चिरलेला कांदा, ढोबळी मिरची, लसूण, मिरचीचे काप केलेले आहेत आणि कोथिंबीर. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे कांद्याची पातही वापरू शकता, जर तुमच्याकडे असेल तर टाकलेली चालतं.
आता आपण इथे एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये घातलेलं आहे तेल. त्यामध्ये आपण जे लसणाचे काप केलेले आहेत ते आणि मिरचीचे काप टाकून घेणार आहोत. गॅस हा फुल फ्लेम ठेवायचा आहे, कारण चायनीज पदार्थ हे फुल फ्लेमवरच केले जातात. आता इथे आपण 2 चमचे हवरी घातलेली आहे, त्यामध्ये तीही मस्त तडतडू द्यायची आहे. आता घालणार आहोत कांदा, जो आपण अशा उभा चिरून घेतलेला आहे. खूप असं जास्त परतून नाही घ्यायचा, एखादा 2 मिनिटभर परतून घ्यायचा आहे फक्त. त्यामधील क्रश हा तसाच राहिला पाहिजे. आता घालणार आहोत ढोबळी मिरच, जी अशी बारीक कट करून घेतलेली आहे. मस्त असं परतवून घेतलेलं आहे. आता इथे मी घेतलेला आहे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर. त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून ते असं पातळ मिक्स करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित. बघा मस्त मिक्स झालेलं आहे. आता हे भाज्या ही परतत आलेल्या आहे. कोथिंबीर घालणार आहोत त्यामध्ये. आता यामध्ये मी घालणार आहे टोमॅटो सॉस. म्हणजेच तुम्ही इथे टोमॅटो चिली वापरू शकता, कारण पोटॅटो चिली आहे, त्यामुळे टोमॅटो चिली ही आपल्याला इथे वापरावीच लागेल. डार्क सोया सॉस एखादा 2 चमचे डार्क सोया सॉस घातलेला आहे. टोमॅटो केचप, सर्व मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा एकदम जबरदस्त असा कलर आलेला आहे त्याला. मस्त सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडंसं चवीनुसार मीठ घालूया. येथे आपण आधीही त्या पोटॅटो फ्रायला मीठ घातलेलं आहे, त्यामुळे खूप जास्त मीठ नाही घालायचं. आता आज आपण जे कॉर्नफ्लॉवरचा घोळ केलेला होता तो इथे घालणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि असं नॉर्मल आता थोडंसं आपण त्यामध्ये आणखी पाणी घालणार आहोत. बघा खूप जास्तही नाही, थोडंसं पाणी घालायचं आहे. बघा आता आपण जे फ्रेंच फ्राईज तळून घेतलेले आहेत ते इथे आपण टाकणार आहोत. तुम्ही असेही खाऊ शकतात. बघा एकदम कुरकुरीत मस्त असे झालेले आहेत, कारण आपले फ्रेंच फ्राईज असेच असतात. आपण इथे पोटॅटो चिली बनवत आहे, त्यामुळे आपण ही पुढची प्रोसेस घेतलेली आहे. बघा किती सुंदर दिसत आहे. मस्त एखादा 2 मिनिट आपण ही परतवून घेणार आहोत. हाय फ्लेम ठेवायचा आहे. थोडीशी वरनं कोथिंबीर घालूया. चला तर मग सर्व करूया. आपले पोटॅटो चिली येथे रेडी आहे. मस्त जबरदस्त असा कलरही आलेला आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागत आहे. सगळ्यांनी नक्की ट्राय करा. व्हिडिओ पूर्ण बघा. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. थँक्यू.